नमस्कार, मी अमोल देसाई दख्खन मीडिया या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय। हे चॅनल तुम्ही अद्याप सबस्क्राइब केलं नसेल तर हे चॅनल सबस्क्राइब करा। आज मी आलोय हरूरमध्ये, आजरा तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे आणि या गावात एक अनोखा उपक्रम होणार आहे जो संवेदना फाउंडेशन आणि स्थानिक ज्या काही संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून होणार आहे। तर संवेदना फाउंडेशनचे सचिव माझ्यासोबत आहेत, केसरकर सर। तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की हा उपक्रम नेमका काय आहे। नमस्कार, मी दख्खन मीडियाला शुभेच्छा देतो की आज आमच्या संवेदना फाउंडेशनच्या निसर्ग टीम या टीममध्ये आज समाविष्ट झालेले आहेत। तर मित्रांनो, आज आपण या हरूरमध्ये संवेदना फाउंडेशन आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी संवेदना फलोद्यान व स्पाइस गार्डनचं या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। साधारण 4 एकर क्षेत्रावर हे उद्यान आम्ही आज या ठिकाणी साकारत आहोत। विविध प्रकारचे जवळपास 100 वृक्ष या ठिकाणी याचं वृक्षारोपण आम्ही या ठिकाणी करत आहोत, जे होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड त्याचबरोबर कुरकुरे प्रायव्हेट लिमिटेड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं हे आम्ही फलोद्यान मौजे हरूर या ठिकाणी साकार करत आहोत। आमची संवेदना निसर्ग मित्र टीम अशा प्रकारचे उपक्रम आजरा तालुक्यामध्ये 4 ठिकाणी आम्ही राबवलेले आहेत। हत्तिवडे या ठिकाणी आहे, सुळे या ठिकाणी, मडिलगे या ठिकाणी अशा प्रकारचे आम्ही उपक्रम राबवल्यानंतर आज या ठिकाणी आम्ही हरूर या ठिकाणी हा प्रोजेक्ट आम्ही आपल्या सर्वांच्या समेत राबवत आहेत। याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। धन्यवाद सर। धन्यवाद सर। संवेदना फाउंडेशनच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष मी या भागात फिरताना वगैरे बघतोय, तर खूप अनोखे उपक्रम घेतले जातात। शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, तरुणांना रोजगार निर्मिती साठीचे प्रयत्न असेल, तर संवेदना फाउंडेशन एक खूप क्रिएटिव्ह फाउंडेशन आहे आपल्या भागात काम करणारं। तुम्हाला पण जर संवेदना फाउंडेशनचा भाग व्हायचा असेल तर या व्हिडिओच्या खाली तुम्हाला या फाउंडेशनचा नंबर मिळेल, तर तुम्ही नक्की संपर्क करा। आणि हरूर गावात तसंच दादाने सांगितल्याप्रमाणे इतर गावात जसे प्रकल्प सुरू आहेत तसंच तुमच्या गावात देखील असा एखादा प्रोजेक्ट करायचा असेल तर तुम्ही संवेदना फाउंडेशनला नक्की संपर्क करा। धन्यवाद।